राम बंधू आज काय स्पेशल मध्ये तुमचं स्पेशल स्वागत। आज आपण बघतोय एक न्यूट्रिशियस डिश, न्यूट्री कटलेट, आणि त्यासाठी आपल्या सोबत आहे नेहा पंडित टेंबे। हाय नेहा। हाय। आज तू न्यूट्री कटलेट दाखवतेस ना? काय काय साहित्य लागतं त्यासाठी? त्यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड क्रम्स, भिजवून घेतलेले पोहे, चिरलेला कांदा, तेल शॅलो फ्राय करण्यासाठी, चिरलेला पालक, मिक्स भाज्या कॅप्सिकम, गाजर आणि कॉर्न, वाटून घेतलेली मूग डाळ, कोथिंबीर, लिंबू, साखर, आलं लसूण पेस्ट आणि मीठ। करूया सुरुवात? स्टार्ट करूया। यस। सर्वात आधी आपण हे भिजलेले पोहे घ्यायचे आहेत। हे जाडे पोहे आहेत का? हो, जाडे पोहे लागतील। ऍक्च्युली हे न्यूट्री कटलेट्स आहेत कारण कटलेटचे जी मेन पदार्थ आपण वापरतो बटाटा किंवा ब्रेड किंवा कॉर्नफ्लॉवर, त्यापैकी काहीही ह्याच्यात नाहीये आणि त्याचं काम हे जाडे पोहे करणार आहेत, त्यामुळे ते आपण भिजवून घेतलेले आहेत। जर तुम्हाला थोडे सुके वाटले तर नंतर एंडला पाणी आपण घालू शकतो त्याच्यामध्ये आपण हे मूग डाळ आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालणार आहोत। त्याच्यानंतर सगळ्या भाज्या ज्या आहेत, तुम्ही काही स्टँडर्ड असं नाही, तुम्हाला आवडतात त्या भाज्या घालू शकतो आपण, पण जनरली कटलेटमध्ये कॉर्न, कॅप्सिकम वगैरे चांगलं लागतं। बीट पण घालतो मला वाटतं। हो, बीट पण घालू शकतो। त्यानंतर पालक, त्याच्यानंतर कांदा, आणि ती मूग डाळ घातल्यामुळे अजून त्याच्यात न्यूट्रिशियस ऍस्पेक्ट आलेला आहे, म्हणजे प्रोटीन एक येतं। कारण बऱ्याच वेळेला सगळी म्हणजे काम करणारी पुरुष किंवा मुलं हे घरी नसले की त्यांचं डाळी वगैरे खूप स्किप होतं, म्हणजे पोळी भाजी असंच त्यांचं मील असतं। आपण ह्याच्यात आता कोथिंबीर टाकली आहे, आलं लसूण पेस्ट घालतोय, त्याच्यानंतर लिंबाचा रस 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा लागतो ऍटलिस्ट, साखर फक्त चवीपुरती, आणि मीठ। तेल तापत टाकू का एकीकडे? हा, आता तापत टाकू। हे नीट एकजीव करायला लागतं, थोडे पोहे ते मॅश करायला लागतात, म्हणजे बटाट्यासारखं ते हे होईल। बस। आता स्टार्टिंगला आपल्याला पोहे सुके वाटलेले, पण आता सगळं घातल्यावर तू बघशील तसं वाटत नाहीये, त्यामुळे ओलसरपणा आलाय, त्यामुळे ते पाणी अगदी वाटलं तरच एंडला घालायचं। हे जाडे पोहे टाकायचं कसं काय आलं तुझ्या डोक्यामध्ये? ऍक्च्युली मेन असं की बटाटा आणि ब्रेडला रिप्लेसमेंट काहीतरी पाहिजे, कारण आपण कटलेट्स मध्ये ब्रेड आणि कॉर्नफ्लोअर वापरून मेन ते आपण नॉन हेल्दी बनवतो त्याला। आता आपलं हे मिश्रण तयार आहे, छान एकजीव झालंय, त्याला आपण कटलेटचा आकार देऊया आणि मग ब्रेड क्रम्स मध्ये घोळवूया। तर मला ह्याच्यात जरा ब्रेड क्रम्स स्प्रेड करून दे, मी तुला देते। ह्याला आपण जरा मंद आचेवर कुक करूया, तर छोट्या शेगडीवर शिफ्ट करते। आय थिंक आता हे झालेले आहेत, आपण प्लेटमध्ये काढू शकतो। टिश्यू पेपरने तेल थोडं आपण काढून घेऊया। मस्त आणि हेल्दी न्यूट्री कटलेट्स तयार आहेत। थँक्स अ लॉट नेहा, एवढी मस्त आणि झटकन होणारी रेसिपी दाखवलीस त्यासाठी। मोस्ट वेलकम।
खमंग आणि क्रिस्पी झालेत कटलेट्स, मस्त. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा रामबंधू आज काय स्पेशल, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. अगदी प्राजक्ता, आपण नॉर्मली चहा पितो, पण आज मी दाखवणार आहे की आपण चहा खातो कसा.